नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. तर वर्षावत सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर ह्या वर्षावत सिरीज मध्ये आपला जो ह्या वर्षावत सिरीजचे जे व्हिडिओ असतात माझे ते बुधवारी येत असतात. आणि जर जास्त व्हिडिओ मला बनवता आले 2 व्हिडिओ एका वीक मध्ये तर मी तुमच्याबरोबर शनिवारी सुद्धा वर्षावत सिरीजचा व्हिडिओ शेअर करत असते. तर आता हा जो आजचा व्हिडिओ शूट करत आहे हा बुधवारी येणार आहे. आणि 2 दिवसानंतरच म्हणजे 28ला श्रावण पौर्णिमा आहे, म्हणजेच की नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असे बोलतात तिला. तर मी असं विचार केला की मग श्रावण पौर्णिमेबद्दलच तुमच्या बरोबर या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती शेअर करूया. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बुद्धांच्या जीवनात किंवा बुद्धिस्ट कल्चरमध्ये सगळ्याच पौर्णिमेला खूप असं महत्व आहे. आणि बुद्धांच्या खूप आयुष्यातील सगळ्या महत्वपूर्ण घटना ह्या मोस्टली पौर्णिमेला झालेल्या आहेत. जसं की वैशाखी पौर्णिमा तर खूपच महत्वाची आहे, कारण वैशाखी पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झालेला आहे. बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि महापरिनिर्वाण सुद्धा वैशाखी पौर्णिमेलाच झालेला आहे. ह्या खूप अत्यंत महत्वाच्या घटना अशा बुद्धांच्या जीवनातल्या ह्या वैशाखी पौर्णिमेला झालेल्या आहे. आणि आता वर्षावास चालू आहे. वर्षावास हा आषाढी पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पूर्वी कसं कॅलेंडर हे वगैरे नसायचे, त्यामुळे पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी ह्याच्यावरनच कॅल्क्युलेशन केली जायची. त्यामुळे कसं एक महिना संपून दुसरा महिना सुरू होतो. एका पौर्णिमेला सुरू झाला तर दुसऱ्या पौर्णिमेला संपतो. तसं की आता ह्या वर्षावास सुरू होऊन आता एक महिना कंप्लीट झालेला आहे. आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि आता श्रावण पौर्णिमेला एक महिना कंप्लीट झाला आपला वर्षावास सुरू होऊन. आणि बऱ्याच जणांनी धम्म खूप छान पद्धतीने श्रवण केलं असेल या महिन्यामध्ये. उपवासाचं पालन केलं असेल की हे तर तुम्हाला मी म्हणजे आधीच्या काही व्हिडिओमध्ये शेअर केलंच आहे की उपवास करू शकतो आपण. आणि हा जो वर्षावासाचा काळ आहे याच्यामध्ये आपण छान पद्धतीने धम्मश्रवण करू शकतो, धम्माचा अभ्यास करू शकतो, आपलं नॉलेज आणखीन वाढू शकतो धम्माविषयी, प्लस दान करू शकतो. आणि हे सगळे आपले शील असतात ते पालन करायचे असतात किंवा उपवास ग्रहण करू शकतो. हे सगळं आपण करत असतो या वर्षावासामध्ये पुण्य संपादन करण्यासाठी. तर श्रावण हा शब्द आहे ना, तर श्रवण हा त्याचा मूळचा शब्द. श्रवण म्हणजे धम्म श्रवण करणे, धम्म ऐकणे. तर हा खूप असा महत्वाचा काळ मानला जातो धम्म श्रवण करण्यासाठी. म्हणूनच जसं की आपण गाथेमध्ये सुद्धा बोलतो धम्म सवन कालो अयम बदंता. हा म्हणजेच की हा जो काळ आहे तो धम्म श्रवण करण्याचा आहे, म्हणजेच की धम्म ऐकण्याचा काळ आहे हा. तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी काय महत्वाच्या घटना झाल्या आहेत त्या तुमच्यावर मी शेअर करते. सर्वात पहिलं डाकू अंगुलीमाल जे होते ना, जे पुढे जाऊन अरंत भिक्खू झाले, त्यांची धम्म दीक्षा झालेली आहे ह्या दिवशी. परिवर्तन झालेली आहे ह्या दिवशी. त्यांनी सगळी जी कामं होती पाप ते सगळे सोडून धम्माच्या मार्गावर चालायला सुरुवात केली श्रावण पौर्णिमेपासून. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा. सर्वांनाच ती स्टोरी माहिती असेल की बुद्धांना मारण्यासाठी अंगुलीमाल, ऍक्च्युली त्यांचं जे खरं नाव होतं म्हणजे जन्मल्यानंतर जे त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेलं ते अहिंसक असं नाव होतं. आणि पुढे जाऊन त्यांनी म्हणजे किती 999 लोकांना मारलं आणि त्यांची जी बोट असायची प्रत्येकाचं एक एक बोट असं त्याची माळ म्हणून गळ्यात घातलेली, म्हणूनच त्यांना लोक अंगुलीमाल असं म्हणायची. आणि बुद्ध कसे बुद्धांपर्यंत जेव्हा बुद्धांना जेव्हा ही घटना समजते तेव्हा अंगुलीमाल ज्या एरियामध्ये, म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्यावर शेअर करते ही स्टोरी मी. तर बुद्धांना जेव्हा ही घटना समजते ना, तर अंगुलीमालाचं जे वास्तव्य असतं ना ज्या एरियामध्ये, त्या ठिकाणं बुद्ध चाललेले असतात की जेणेकरून त्यांचं आणि अंगुलीमाल जे आहे त्यांचा सामना होईल किंवा भेट होईल अशा हेतूने. तर जेव्हा बुद्ध चाललेले असतात तेव्हा अंगुलीमाल त्यांना बघतात, कोणीतरी साधू संन्यासी असं चाललेला आहे, महापुरुष चाललेला आहे. आणि म्हणून त्यांचं एकच त्यांना आणखीन म्हणजे 1000 त्यांना असे हे करायचे असतात. 1000 लोकांच्या 1000 लोकांची बोटं त्यांना त्याची माळ बनवायची असते. तर एकच खून त्यांचा शेवटचा करायचा बाकी राहिलेला असतो. त्यावेळेसच त्यांना बुद्ध दिसतात चालताना आणि ते पाठलाग करायला सुरुवात करतात. पण ते बुद्धांपर्यंत ना पोहोचू शकत नाहीत. बुद्ध त्यांच्या स्पीडने चाललेले असतात आरामात. हे बराच वेळ पाठलाग करतात अंगुलीमाल त्यांचा, पण ते बुद्धांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यावेळेला ना अंगुलीमाल जे आहेत म्हणते ते खूप म्हणजे जोरात असे ओरडतात की म्हणजे ते असं बुद्धांना उद्देशून बोलतात थांब म्हणून. तर मग बुद्ध त्याच्याकडे बघतात आणि बुद्ध बोलतात मी तर कधीच थांबलोय, तू कधी थांब. आणि तिथे बुद्ध त्यांना धम्म सांगतात आणि
अंगुलीमालावरती परिवर्तन होतं आणि त्यानंतर चिवळ घेऊन पुढे जाऊन अंगुलीमाल आरंत होतात. अशी स्टोरी अंगुलीमालची. तर ही जी घटना आहे ती श्रावण पौर्णिमेला झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रथम धम्मसंगती जी आहे बुद्ध गेल्यानंतर, बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ती सुद्धा श्रावण पौर्णिमेला झालेली आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खूप अशी महत्वाची आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ह्या दिवशी झालेली म्हणजे जे आनंद बनते होते ते अनंत झालेले आहे श्रावण पौर्णिमेला. बुद्धांचे आणि प्रिय असे जे बनते होते आनंद, पण ते अनंत झालेले नव्हते. आणि ते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अनंत होतात. त्यामुळे श्रावण पौर्णिमा खूप महत्वाची आहे. जसं की आपल्याला आता सर्वांनाच माहिती आहे की आषाढ पौर्णिमेला वर्षावस सुरू झाला आणि आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असं सुद्धा बोलतो. आणि आषाढ पौर्णिमेलाच बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश दिलेला. तर आपण असं बोलू शकतो की आषाढ पौर्णिमेला बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश दिला आणि श्रावण पौर्णिमेला त्यानंतर मग 1 महिना कंप्लीट होतो. त्यामुळे हा जो महिना आहे धम्मश्रवण करण्याचा आहे, कारण धम्म परिवर्तन करून झालं होतं बुद्धांचं. आता धम्म ऐकण्याचा काळ सुरू झालेला आहे, म्हणजेच की श्रावण पौर्णिमा. म्हणजे आपण असं बोलू शकतो की आषाढ पौर्णिमेला बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश दिला, म्हणजेच की धम्मचक्र परिवर्तित केलेला आहे बुद्धांनी. आषाढ पौर्णिमेला त्याचा उपदेश दिलेला आहे. तर त्याला आता 1 महिना झालेला आहे. त्यामुळे हा श्रावण महिना सुरू होतो आता, म्हणजे हा की धम्म श्रवण करण्याचा महिना आहे असं आपण बोलू शकतो. आणि बुद्धांनी कसं 84,000 उपदेश दिलेले, म्हणजे त्यापैकी बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा ना जेव्हा बुद्ध झाले ना तेव्हा बरेच भंतेजी होते किंवा अनुयायी किंवा बुद्धांचे जे शिष्य होते त्यापैकी बरेच भंते जे होते ते अनंत होते. आणि बुद्धांचे 84,000 जे उपदेश आहे त्यापैकी 82,000 हे बुद्धांचे होते आणि 2,000 जे भिक्खू अनंत झालेले ना त्यांचे होते. जसं की वैशाखी पौर्णिमेला ना बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आणि ज्या वेळेला बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेला संघामध्ये बरेच असे काही भिक्षू होते जे नवीनच त्यांनी परिवर्तन घेतली होती, नवीनच चिवर घेतली, नवीन होते ते. आणि त्यापैकी म्हणते एक सुभद्र म्हणून होते, ते सुद्धा नवीनच होते. आणि बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर काही भिक्खू जे आहेत ते रडत होते. त्यावेळेला जे भंते सुभद्र आहेत ते जे रडणारे भिक्खू आहेत त्यांना म्हणत होते ठीक आहे ना, बरं झालं म्हणजे बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, कारण की खूप कठोर नियम असे लावले होते बुद्धांनी आणि आपल्याला ते सर्व नियम खूप काटेकोरपणे पालन करावे लागत होते. त्यामुळे बरं झालं आता आपण थोडंसं फ्री झालो किंवा आपल्यावरचं थोडंसं प्रेशर कमी झालं, आपण मनाने काही गोष्टी करू शकतो. कारण की बुद्ध खूप स्ट्रिक्ट होते आणि सगळे नियम खूप काटेकोरपणे आणि खूप स्ट्रिक्टली फॉलो करायला लागत होते. तर बुद्ध नसल्यामुळे आपल्याला तो फ्रीडम भेटेल असं सुभद्रा यांचं म्हणणं होतं. त्यावेळेला महाकश्यप हे सर्वात सिनियर भंते जे होते आणि त्यांनी भंते सुभद्रा यांचं हे बोलणं ऐकलं आणि लगेचच त्यांच्या धोका लक्षात आला. त्यांना असं वाटलं पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. बुद्धांची जी मूळ शिकवण आहे ती आपल्यापासून दूर जाऊ शकते. बुद्धांचे जे गाथा आहे, जे सुत्त आहेत ते मूळ स्वरूपामध्ये आपण त्याची रक्षा केली पाहिजे, त्याला जतन करून ठेवलं पाहिजे पुढच्या पिढ्यांसाठी, कारण हा लोककल्याणाचा मार्ग आहे. तर हा आपण जतन करून ठेवला पाहिजे. हे महाकश्यप यांना लक्षात आलं सुभद्रा यांच्या बोलण्यावरनं. कारण की त्यांना माहिती होतं की जसं काळ लोटेल ना तसं विचारांमध्ये हे होणार आणि म्हणजे बुद्धांनी असं सांगितलं की नाही सांगितलं याच्यावर वाद होणार. त्यामुळे लवकरात लवकर हा जो धर्म आहे याचं रक्षण केलं पाहिजे. ह्या गाथा आहेत, या सुत्ता आहेत, हे सगळं लिखित स्वरूपामध्ये आपण ठेवलं पाहिजे, जतन करून त्याची रक्षा केली पाहिजे. आणि म्हणजे ह्याच्या सुद्धा काही अगोदरच जे सारुपुत्र भंते जे होते ना त्यांच्या सुद्धा हा धोका लक्षात आलेला. कारण की महावीर जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या अनुयायामध्ये सुद्धा असंच झालेलं की महावीरांनी असं सांगितलं आणि काही जण बोलत होते असं नाही सांगितलं आणि मग त्यांच्यामध्ये त्याच्यावरनं वाद होत होते. त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अनुयायामध्ये असं सगळं मिळालं होतं. तर तो धोका त्यांच्या लक्षात आला होता सारिपुत्रांच्या आणि तेव्हाच त्यांनी बुद्धांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घातल्या होत्या आणि तेव्हाच त्यांनी काही सुत्त बुद्ध असतानाच लिहायला सुरुवात केली होती, त्याचं म्हणजे डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली होती. आणि मग पुढे जाऊन जे महाकश्यप भंते त्यांच्या तर हा धोका लक्षात येतो आणि ते बोलतात लवकरात लवकर आपण याचं रक्षण केलं पाहिजे. मग तिथूनच हे रक्षाबंधन जे बोलतात ना, रक्षाबंधन हा शब्द तिथून आलेला आहे. रक्षा सुत्तम म्हणजे त्या सुतांची आपण रक्षा केली पाहिजे.
हे महाकश्यप यांनी ओळखलं आणि ते सगळं लिहून काढायचं ठरवलं. म्हणजे पहिली धम्मसंगती जी झाली असेल ना कुठल्या धर्मामध्ये किंवा कुठल्या संप्रदायामध्ये, तर ती प्रथम धम्मसंगती ही बौद्ध परंपरेमध्ये झालेली आहे. तर ती सर्वात मोठी धम्मसंगती जी पहिली झाली ती. आणि मग वैशाखी पौर्णिमेपासून महाकश्यप यांनी तयारी करायला सुरुवात केली. कसं नियोजन असेल, धम्मसंगती करताना किती भिक्षू असतील, कशी मांडणी केली जाईल, त्यांची राहण्याची, बसण्याची, सगळी व्यवस्था कशी असेल, त्या नियोजन करण्यामध्ये त्यांना 3 महिने लागले. म्हणजे वैशाख पौर्णिमेनंतर त्यांनी सुरुवात केली या सर्वांचं नियोजन करण्यासाठी. आणि मग बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्मसंगतीची सुरुवात जी आहे ती श्रावण पौर्णिमेला करण्यात आली. म्हणजे रक्षासुत्त, सुत्त म्हणजे रक्षा करण्यात आलं. सुत्तम म्हणजे खरं तर पठण होतं, म्हणजे पाठ, जे बुद्धांनी सांगितलेलं ते सगळं आपल्याला डॉक्युमेंट करून ठेवायचंय. आणि पुढे जाऊन मग ते कसं आपण नेहमीच बघत आलेलो अपभ्रंश होतो आणि काळानुसार काही गोष्टी त्याचा प्रोनाऊन्स चेंज केला जातो किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड होतात, काही गोष्टी डिलीट केल्या जातात, जसं जसं काळ पुढे जातो तसं. तर ते रक्षा सुत्तम, तर त्याचा अपभ्रंश होत गेला आणि सुत्तमचं सुत्त झालं. आणि सुत्त म्हणजे धागा. आणि मग त्या धाग्यामध्ये हे आले, काय बोलतात ते, मणी आले, किंवा मग ते रक्षासुत्त म्हणून भावाला बांधला जाऊ लागला बहिणीचं रक्षण करण्यासाठी. असं त्याच्यामध्ये म्हणजे अपभ्रंश होत गेला आणि काळानुसार त्या प्रथा बदलत गेल्या. पण रक्षाबंधन ह्याचा खरा अर्थ होतो जे आपला धम्म आहे, जो धर्म आहे आपला, त्या सगळ्या सुत्ताचं आपण जे पठण आहे सगळं बुद्धांचं, तो धम्म आहे त्याचं रक्षा करणं. त्याच्यासाठी ते रक्षासुत्तम पहिली धम्मसंगती ही करण्यात आली. आणि त्यानंतर मग श्रावण पौर्णिमेला ही धम्मसंगती करायला सुरुवात झाली. आणि ही धम्मसंगती करण्यासाठी जवळजवळ 7 महिने लागले. ह्या धम्मसंगतीमध्ये ना 500 अरंत भिक्षूंचा समावेश होता. आणि त्याच्यापेक्षा ना 499 जे भिक्खू होते ते अरंत होते. आणि आनंद जे भिक्खू होते ते अरंत नव्हते. पण त्यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये होतं. कारण की बुद्धांच्या सर्वात जास्त गाथा आणि बुद्धांचे सर्व जे पठण आहे ते सगळं आनंद भिक्षू जे आहेत त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांचं नाव ह्या यादीमध्ये होतं. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेला धम्मसंगती सुरू होणार होती. आणि आदल्या रात्री ते थोडेसे असं होते की सगळे भिक्खू अरंत आहेत आणि मी एक असा आहे की मी अरंत नाहीये. आणि हा विचारच डोक्यात घेऊन ते साधनेला बसले आणि साधना करत राहिले. आणि मग म्हणजे त्या रात्रीच ते अनंत झाले, आनंद म्हणते. त्यामुळे श्रावण पौर्णिमेला आनंद म्हणते सुद्धा अनंत झालेले आहेत. आणि त्याचबरोबर पहिली धम्मसंगती झालेली आहे. अंगुलीमारांची सुद्धा म्हणते, अंगुलीमार जे आहेत त्यांनी सुद्धा परिवज्जा घेतलेली आहे. त्यामुळे खूप महत्वाची आहे. आणि त्यानंतर मग ही दरवर्षी जी श्रावण पौर्णिमा आहे, रक्षासुत्तम म्हणजे धम्माचं रक्षण करण्यासाठी जी स्टेप घेतलेली ती ह्या दिवशी घेतलेली आणि ह्या दिवशी ती संगती झाली. म्हणून याचं सेलिब्रेशन केलं जाऊ लागलं श्रावण पौर्णिमेचं. आणि तेव्हापासून याला रक्षासुत्तमचं मग ते पुढे जाऊन अपभ्रंश होऊन काळानुसार त्या प्रथा बदलत गेल्या आणि त्याला आता सध्या आपण बघतोय फक्त कर्मकांडाचं स्वरूप आलेलं आहे. जर म्हणजे आत्ताच्या काळानुसार जर बोलायचं झालं तर रक्षासुत्तम जे फक्त म्हणजे आता आपण बघतो की बहिणीची रक्षा करण्यासाठी ते भावाला बांधलं जातं. किंवा म्हणजे एकदम असं एक्झॅक्ट मला नाही सांगता येणार, पण आपण बघतो सगळीकडे काही जण ना भाऊ भावाला बांधतात किंवा काही जण असं म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत ती सुद्धा. सगळ्या ठिकाणी अशी परंपरा पण नाहीये की बहीणच भावाला बांधते. तर जर ते रक्षा होत असेल त्या सुत्ताने तर मला वाटतं रक्षाची मग सगळ्यांनाच गरज आहे ना, फक्त पर्टिक्युलरली बहिणीला का, आईला, बायकोला, भावाला, मुलाला सगळ्यांचीच रक्षा केली पाहिजे. म्हणजे माझं हे पर्सनल मत आहे. तर तेव्हापासून मग ती श्रावण पौर्णिमा सेलिब्रेट करू लागली. आणि त्याचं पुढे तर आपण बघतो सगळं मग आता फक्त कर्मकांड म्हणून राहिले. पण ज्यांना धम्म माहितीये, त्यांना धर्म माहितीये खरा, तर त्यांनी ह्याचा अर्थ रक्षासुत्तम म्हणजे जे बुद्धांचं तत्वज्ञान आहे, ज्या गाथा आहेत त्याचा आपण हे केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीमध्ये ज्या मूळ स्वरूपात आहेत त्या पोहोचवल्या पाहिजे. तर तेव्हा पहिली धम्मसंगती झाली. आणि त्यानंतर पुन्हा दुसरी म्हणजे 3 धम्मसंगती झाल्या इंडियामध्ये. तिसरी जी धम्मसंगती होती ती सम्राट अशोकांच्या काळामध्ये झाली.
आणि त्यानंतर 4थी आणि 5वी धम्मसंगती श्रीलंकेमध्ये झाली आणि जी 6वी धम्मसंगती होती ना ती बर्मामध्ये झाली. आणि जी 6वी धम्मसंगती मला वाटतं झाली त्याच्या आसपासच्या काळामध्ये बाबासाहेब सुद्धा तिकडे बर्माला गेले होते. 1953-54च्या काळामध्ये बाबासाहेब तिकडे गेलेले आणि जे खूप अभ्यासू व्यक्ती होते तिकडचे, बुद्ध धम्माविषयी बुद्ध तत्त्वज्ञान माहिती असलेल्या अशा बऱ्याच जणांच्या भेटी घेतलेल्या त्यांनी. बुद्ध धम्माविषयी आणखीन माहिती घेतलेली आहे आणि पूर्ण म्हणजे खूप चांगला अभ्यास, खूप वर्षांचा अभ्यास आणि प्रॅक्टिकली तिथे स्वतः जाऊन सगळी माहिती घेऊन नंतर त्यांनी डिसाईड केलं 1956ला इंडियामध्ये सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा द्यायची आणि नंतर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दीक्षा दिलेली आहे. जसं की आपल्याला जर खऱ्या अर्थाने ही श्रावण पौर्णिमा सेलिब्रेट करायची असेल ना तर कुठलंही कर्मकांड न करता, जसं की आता ज्या प्रचलित प्रथा आहेत त्याप्रमाणे कर्मकांड न करता आपण धम्माचा अभ्यास केला पाहिजे. शील, समाधी, प्रज्ञाचा अभ्यास केला पाहिजे. शिलांचं पालन केलं पाहिजे. उपवास केलं पाहिजे. दान धर्म केला पाहिजे आणि अशा पद्धतीने ह्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे श्रावण पौर्णिमेचं. तरच ते खरं सेलिब्रेशन होईल. कारण की ही जी प्रथा आहे सेलिब्रेट करण्याची श्रावण पौर्णिमा, म्हणजे मागे मी रक्षा सुत्तम बोलली पण रख होता, रक्षा सुत्तम अशाचं ते अपभ्रंश होत रक्षा. खचं श झालं आणि सुत्तमचं सुत्त झालं आणि नंतर धागा आणि मग बाकीचे सगळे कर्मकांड आहे ते ऍड होत गेले त्याच्यामध्ये. पण खरा अर्थ जर आपण बघितला रक्षा सुत्तमचा, रक्षा सुत्त जरी घेतला तर आपण खरा अर्थ बघितला रक्षा सुत्तमचा म्हणजे जे बुद्धांचं तत्वज्ञान आहे, बुद्धांची जी वाणी आहे ती मूळ स्वरूपामध्ये जो धर्म आहे बुद्धांचा तो जतन करून ठेवणं, त्याचं रक्षा करणं, ह्या हेतूने श्रावण पौर्णिमेला त्याची सुरुवात झालेली की बुद्धांचा धर्म मूळ स्वरूपामध्ये जतन करून ठेवायचा. तर म्हणून ही श्रावण पौर्णिमा सेलिब्रेट केली जायला लागली दरवर्षी धम्मसंगती झाल्यानंतर. आणि एवढं करून सुद्धा आपण बघतो की भारतामध्ये बुद्ध धर्म नष्ट झाला होता. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळानंतर, म्हणजे सम्राट अशोक 3री पिढी, म्हणजे सम्राट अशोकाचे जे नातू होते त्यांना एका सेनापतीकडनं फसवलं गेलं आणि ते म्हणजे राजाला बाजूला सारून ते स्वतः ते सेनापती गादीवर बसले आणि नंतर मग पूर्ण भारतातनं जे बौद्ध धर्माचं नामोनिशाणच हळूहळू संपत गेलं. पण भारताची जी जो बौद्ध धर्म होता बर्मामध्ये, श्रीलंकेमध्ये जपून ठेवण्यात आला. म्हणजे सम्राट अशोकाने सुद्धा त्यासाठी खूप प्रयत्न केले होते. काही भिक्खूंना धम्मप्रसारासाठी तिकडे पाठवलं होतं, अरंत भिक्खूंना. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा धम्मप्रसारासाठी पाठवलेलं. संघमित्रा आणि महेंद्र यांना सुद्धा सम्राट अशोकाने बाहेर धम्मप्रसारासाठी पाठवलेलं. त्यामुळे हा मूळ स्वरूपातला जो बुद्धांचा धम्म आहे, जी विपश्यना आहे बर्मामध्ये, आपल्याला माहिती आहे सयाजी उबाखेर यांनी विपश्यना जपून ठेवली मूळ स्वरूपात. आणि बर्मामध्ये विशेष बर्मामध्ये, श्रीलंकेमध्ये ह्या ठिकाणी ना धम्म जो आहे आपला, म्हणजे बौद्धांची जी वाणी आहे ती जपून ठेवण्यात आली. आणि पुन्हा बाबासाहेब तिकडे गेले या सम्राट अशोकाच्या काळाच्या, म्हणजे 2000 वर्षानंतर बाबासाहेब तिकडे गेले आणि पुन्हा बुद्धिझम जो आहे तो बाबासाहेबांनी भारतात आणला. आणि आता आपलं असं कर्तव्य आहे की जे श्रावण पौर्णिमेचा जो खरा अर्थ आहे रक्षा करणं, धर्माची रक्षा करणं, तर ह्या धर्माची रक्षा केली पाहिजे. आणि धर्माचा अर्थ जो आधीच्या काळात जो होता ना, आता त्याचा सुद्धा अपभ्रंश झालेला आहे. धर्म म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की धर्म म्हणजे हिंदू धर्म, बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म. तर धर्माचा अर्थ असा होत नाही. हे सगळे संप्रदाय झाले. जसे की गुरुजी सुद्धा त्यांच्या प्रवचनमध्ये किंवा आपण जेव्हा विपश्यनाला जातो तेव्हा गुरुजी सुद्धा सांगतात, हे सगळं संप्रदाय झाले. धर्म म्हणजे निसर्गाचा नियम. धर्माचा हा साधा सोपा अर्थ आहे, तो सर्वांसाठी सारखा असतो. निसर्गाचा नियम, जगण्याचा मार्ग, मानवतेचा मार्ग, त्याला धर्म म्हटलं जायचं बुद्धांच्या काळामध्ये. आणि आता त्याचा अपभ्रंश झालेला आहे. आता धर्म म्हटलं की बौद्ध धर्म, हिंदू धर्म असं सगळं अर्थ घेतात. ऍक्च्युली ते सगळे संप्रदाय आहेत. धर्म हा पूर्ण मानवजातीसाठी एकच असतो, जो निसर्गाचा नियम असतो, जो विज्ञानवादी असतो. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर आपण काही केलं तर त्याचे परिणाम सगळ्यांवर सारखे होणार आहे. की म्हणजे जसं परिणाम जो सायंटिफिकली जो होणार आहे तोच होणार आहे. सगळ्यांसाठी सेम नियम लागू होतात, सगळ्या मनुष्यांसाठी. असा जो धर्म आहे म्हणजे जो निसर्गाचा नियम आहे,
त्याला धर्म म्हटलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. तर तो धर्म आपल्याला, असं नाही की संप्रदाय, आपल्याला संप्रदायाची रक्षा करणं गरजेचं नाही, धर्माची रक्षा करणं गरजेचं. तर आपण माणसं आहोत, तर माणुसकीच आपला धर्म आहे. म्हणजे जसं निसर्गाचा नियम हा तोच आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं. निसर्गाचा नियम कोणासाठीही बदलत नाही, तर त्याची रक्षा करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर ही श्रावण पौर्णिमा आपण सेलिब्रेट करताना पौर्णिमा पण आहे, तर उपसोत्तर ग्रहण केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण अष्टशील ग्रहण केलं पाहिजे आणि आपली प्रज्ञा जागृत केली पाहिजे. त्याचबरोबर ध्यानधारणा केली पाहिजे आणि दान केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ही आपण श्रावण पौर्णिमा सेलिब्रेट करूया. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना श्रावण पौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर छान पद्धतीने ही श्रावण पौर्णिमा सेलिब्रेट करा. तुमच्या अष्टशिलाचं पालन करा, उपवास ग्रहण करा, दान करा. तुमच्या तुम्हाला जेवढं शक्य आहे त्यानुसार तुम्ही दान करा. आणि सर्वात श्रेष्ठ दान जे आहे बुद्ध सांगतात ते धम्मदान आहे. जर तुम्हाला दुसरं दान शक्य होत नसेल, तर तुम्हाला जोही थोडाफार जास्त जेवढाही प्रमाणात धम्म माहिती आहे तो तुम्ही लोकांना सांगा. तुम्हाला जो माहिती आहे तो, तेही तुम्हाला सांगता येत नसेल, तर जिथे धम्म सांगितला जातो विहारामध्ये किंवा आणखीनही कुठे, किंवा भंते लोक, आता हा वर्षावर चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी भंतेजींचं प्रवचन असतं, धम्म सांगतात. तर तुमच्या ओळखीतल्या लोकांना, नातेवाईकांना, कोणालाही धम्म ऐकण्यासाठी तुमच्या बरोबर घेऊन जा. जर तुम्ही सांगू शकत नाही तर त्यांना धम्म ऐकण्यासाठी घेऊन जा. अशा पद्धतीने ही श्रावण पौर्णिमा सेलिब्रेट करा. श्रावण पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.